महायुती सरकारमध्ये सर्व काही अलबेल आहे असं जरी दिखावा केला जात असला तरी सुद्धा सर्व काही खरंच अलबेल आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण वॉर रूमच्या माध्यमातून महायुतीमध्ये आपल्याला जर बघितलं तर वेगवेगळ्या मुद्द्यांवर आता कुरबुरी समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। विकास कामांच्या आढाव्यासाठी घेतलेल्या वॉर रूम वरून महायुतीमध्ये कोल्ड वॉर सुरू झालंय। यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूम सुरू केली होती, त्यानंतर अजित पवारांनी वॉर रूम सुरू केली, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही वॉर रूम सुरू केली आहे। तीन नेत्यांमध्ये सुप्त स्पर्धा तर सुरू झाली नाहीये ना, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते। ज्या पद्धतीने वॉर रूम मध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे, म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो। त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे। पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे, याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील। मुख्यमंत्री महोदयांची वॉर रूम म्हणजे सुरू आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही व्हायटल प्रोजेक्ट आहेत, जे मोठे प्रकल्प आहेत ते सीएम वॉर रूम मध्ये घेतले जातात आणि सीएम वॉर रूम मध्ये घेतल्यानंतर त्याचं मॉनिटरिंग, त्याची काय प्रगती आहे त्याचा आढावा घेतला। त्याला मुख्यमंत्री असतात, आम्ही दोघं उपमुख्यमंत्री असतो, संबंधित मंत्री असतात। आता जी आता आपण जे शिवसेनेच्या मंत्र्यांकडे जे विभाग आहे त्या विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्ष आहे, तो वॉर रूम नाहीये।